An exclusive collection of gold jewelry by PNG. हे माझ्या नेतृत्वाखालचं पॅनेलच जनतेनं निवडून दिलं आजपर्यंत सगळ्या निवडणुकीमध्ये. म्हणून यावरून लोकांचा विश्वास, लोकांचं प्रचंड प्रमाणात या माणसाच्या हातामध्ये सत्ता दिली तर कशा पद्धतीने संस्था होईल याचा विश्वास त्यामुळे होऊ शकलं. हे एका बाजूला नेतृत्व आहे. म्हणून दुसऱ्या निवडणूक कोण लढवते मी काय त्यांचं नाव घेणार नाही. बंधूंना आपल्या विरोधकाला तुरुंगात घालून त्यांच्या कुटुंबियाला तुरुंगात घालून आपण आमदार होऊ शकतो अशी बघणारी प्रवृत्ती. ज्याचा उल्लेख मगाशी एका त्या अक्षयनी मुलांनी केला की 100 वर्षापूर्वी छत्रपती शाहू महाराजांनी दिल्ली शेतदल्ली गावामध्ये जमीन दलितांना ती काढून घेऊन त्यांना उड्यावर पोलिसांच्या कलमी त्यांना बाहेर काढणारी एक वृत्ती आपल्या या तालुक्यामध्ये आहे. बंधू ज्याचा उल्लेख मगाशी भायासाहेब माने बोलले असं बोललं झालं असतं की बंधू भगिनींनो मी ठीक आहे, मी पवार साहेबांचं नेतृत्व मांडलं. पवार साहेब मस्का काँग्रेस होते त्यापासून मी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं. म्हणजे मस्का म्हणजे जेव्हा सरकार चिन्ह होतं त्यावेळेपासून 35 वर्षापेक्षा जास्त अनेक सुखदुःखात मी त्याच्यावर राहिलो. परंतु ही जी पाळी कुणी आणली ती प्रवृत्ती, नाही तर मी कशाला गेलो असतो पवार साहेबांना सोडून. म्हणून ही जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला आपण ठेचणं या निवडणूक आपलं सर्वांचं काम आहे. बंधूंना अनेक वेळा गुरुदक्षिणा मी दिली साहेबांना. अनेक निवडणुकीमध्ये साहेबांना मी पाठिंबा दिला, सुखदुःखात राहिलो. परंतु ह्या परिस्थितीत त्यांना सांगून त्यांनी समजून घेतलं आणि आपण ही कृती केली. दुसऱ्या बाजूला काय बंधू, हे 4 वर्षापूर्वी गेले भारतीय जनता पक्षामध्ये होते, त्यांच्याकडून सगळी बदल्या करून आणल्या, सगळ्या विकास कामाचा निधी आणला, त्यात सगळा जेवढा काय करायचं ते भानगडी केल्या. मला देवेंद्र फडणवीस साहेब परवा आले, राष्ट्रपती मुर्मू जे आल्या होत्या वारणा नगरला, मी त्यांचं स्वागत केलं गाडीत जाताना. ते म्हणाले की हसन साहेब जर 18, 20, 25 पत्र घेऊन जाणारा माणूस आणि मला नंतर कळालं की कच्चे दलाल आहे, हा कसला राजा. मला ही भावना त्यांनी बोलून दाखवली. ठीक आहे, एवढं काम केलं, एवढं उपकार केलं, निदान एक तरी गुरुदक्षिणा द्यायची होती त्यांना. पहिल्या निवडणुकीच्या वेळेला तुम्ही 4 वर्ष काम करून घेतलं, त्यावेळेस तुम्ही अपक्षच राहिलात, पुन्हा त्यांच्या पाठीत खंजीर खुपसलात. पुन्हा आता गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली, पुन्हा आता त्या विरोधी पक्षात जाऊन पुन्हा पाठीत खंजीर खुपसला. त्या देवेंद्र फडणवीस बिचारा त्या गरीब माणसा उपमुख्यमंत्री पाठीत. म्हणजे मी 35 वर्ष निदान परीक्षा दिली, 35 वर्ष मी त्यांच्यावर राहिलो, साहेबांच्यावर अनेक सुखदुःखात राहिलो आणि एका त्यांना आणलेल्या कठीण प्रसंगामुळं आम्ही चर्चा करून मी निर्णय घेतला. हा माझं व्यक्तिमत्व. या 2 व्यक्तिमत्वाचा फरक आहे. भैयासाहेब महाराजांनी भाषण केलं सांगितलं असतं त्या 4 वर्षाच्या काळात या संजय गांधी निराधाराच्या तक्रारी त्यांनी केल्या. राधानगरी आणि बुदरगडची पथकं, चंद्रकांत पाटील पालकमंत्री तुम्हाला सांगतायत, माझ्यावर दबाव आणला त्यांनी आणि सगळे तपासणी करून 4000 लोकांच्या पेन्शन बंद केल्या, त्या गरिबांच्या चुलीत पाणी ओतण्याचं काम केलं. नंतर या बांधकाम कामगारांचे कॉन्ट्रॅक्टर चुकी दाखले देत आहेत, अशा तक्रारी करण्यात आल्या. म्हणून ही लढाई ही अशी लढाई आहे. एका बाजूला गोरगरीब सामान्य माणसांची काम करणारा, आपल्या तालुक्याचं प्रचंड विकासाचं काम करणारा आणि सामान्य माणसासाठी अहोरात्र झटणारा अशा एका व्यक्तीची, आणि एका बाजूला ही संपूर्ण मंडलिक साहेब म्हणायचे यांना सत्ता कशाला पाहिजे आहे या सरंजामदारांना, तर आपली इस्टेट वाचवण्यासाठी पाहिजे आहे. ते सातत्यानं म्हणायचे की इस्टेट वाचवण्यासाठी यायचे. पवार साहेब जवळजवळ 11 वेळेला कागलला त्या गेबी चौकात आले, परवा आले ते 12व्या वेळेला, 11 माझ्या वेळेला 6 वेळेला आणि मंडलिक साहेबांच्या 5 वेळेला. त्यावेळी काय म्हणायचं सांगितलं, राजाला पराभूत करा आणि रयतेला विजयी करा. आता 12 वेळा बदललं तर 13वं कसं होईल. ते काय वाक्य बोलले नाही, म्हणाले धडा शिकवा, म्हणजे कुणाला शिकवा त्याला शिकवा म्हटले गेले. माझं मत काय की हा ह्याच्यात बदल कसा होऊ शकेल. आणि मग चिंता करू नका, फार मोठा फरक आहे. मला मुंबईचे लोक सांगत होते, मी म्हटलं एवढी मुंबईला गर्दी झाली कशी, आज इचलकरंजीला एवढी गर्दी दिसते कशी. ते म्हणतात साहेब आमच्या गावाचे चेहरे मोरे बदलले. ज्या ज्याला आम्ही सणावारला गावात जातो त्यावेळी झालेले रस्ते, पांढरा पट्टा आला की वळकायचं कागल तालुका आला, चकमक लागलं की वळकायचं कागल तालुका आला. आणि देवालय
एकेकाची 2-2 कोटी 1-1 कोटी देवालय बांधल्यानंतर लोकांचे डोळे फिरतील इतकं काम प्रचंड आपण या मतदारसंघात केलेलं आहे आणि हा उत्साह फार मोठ्या प्रमाणात आहे. आता आज मी काहीतरी पेपरला वाचलं की मंडलिक साहेबांच्या कुठल्या दूध संघाला काहीतरी नोटीस काढली म्हणून. मला वाटतं संजय मंडलिकांनी सांगावं की जिल्हा मध्यवर्ती बँक ही त्यांच्या मागे ठामपणानं कशी राहिली. कधी जिल्हा बँकेला अशी नोटीस न काढता त्यामुळं काय व्हायलंय की मंडलिक कुटुंबियाची बदनामी करण्याचं काम हे करतायत. त्याचे बदनामी व्हायला लागलेली आहे. जसं कुपेकर फॅमिलीने सांगावं की 2 विधानसभेच्या निवडणुकीत कोण त्याच्या मागं होतं. गेल्या वेळेला नंदाताई ते बाबुळकरांना तिकीट तर आम्ही दिलंच होतं, त्याच नाही म्हणून नाही म्हणाल्या. बंधूने सगळे येत आहे. मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो, तुम्ही सगळ्यांनी गावागावात काम करा. 1 लाख मतापेक्षा जास्त मी विजयी मतांनी झाल्याशिवाय राहणार नाही. इतका प्रचंड आत्मविश्वास या निमित्ताने आहे. मग आपण सर्वांनी एकजुटीनं काम करूया आणि या निवडणुकीत आपण असा कुस्ती मारायची, सरळ छाताडावर बसायचं. आता त्यानं 2 हात वर करून सांगायचं मी पडलो, उठ आता, तर उठायचं. आलं का लक्षात.